नमस्कार मंडळी, तुहेरी माझा मित्राचा आजचा म्हणजेच 20 फेब्रुवारीचा फ्रेश असा रिव्ह्यू तुम्ही माझ्या आवाजामध्ये ऐकत आहात. सुरुवातीला आपण पाहतोय की अंजली घर सोडून चाललेली असते आणि अंजली म्हणत असते की मला माझ्या नवऱ्याचा पुरुषार्थ सिद्ध करायचा असेल, कर्तबगारी सिद्ध करायची असेल तर मला हे घर सोडून जाणं गरजेचंच आहे. अर्णव म्हणत असतो प्लीज ताई शांत हो ग ताई, आणि म्हणत असतो की हे बघ माझ्यावरचा राग उगाचच बाळावरती काढू नकोस प्लीज, आणि बाहेर जाऊन कुठे राहणार आहेस तू. तर अंजली म्हणते मी माझ्या नवऱ्यासोबत झोपडीत ही आनंदात राहीन. ईश्वरी म्हणते ताई अहो तुम्ही असं काय करताय. तर बघा आता अंजली ईश्वरीवर सुद्धा रागावते. अंजली म्हणते तू तर गप्पच बस, हे सगळं ना तुझ्यामुळे झालंय म्हणून. आता सुद्धा कळत नसतं काय होतंय ते, पण राजेशला मजा वाटत असते की या दोघांची कशी भांडणं होत आहेत ते. आता अर्णव तिला यापुढे अडवत नाही आणि अंजली बघा तिची ती सुटकेस घेऊन आता तिथून पुढे राजेशला घेऊन निघून जाते पुढे, आणि अर्णव तिला बराच वेळ बघत राहतो. आजी अगदी अर्णवच्या खांद्यावरती डोकं टिकून खूप रडतात. आता आपण इथून पुढे पाहतोय की दुसऱ्या सीनमध्ये आपण पाहतोय की ही जी सुप्रिया आहे ना, तर ती सुप्रिया त्या ठिकाणी आलेली असते जिथे तिला वल्लरी एकदा दोनदा दिसलेली असते ना, तर तिथे जाऊन ती पुन्हा वल्लरीची चौकशी करत असते की वल्लरी पुन्हा इथे सापडते का म्हणून. आता तिथे खूप सारे गाड्या असतात खाण्याचे पिण्याचे वगैरे, तर सगळ्यांना तिथे ती चौकशी करत असते आणि हे सगळं बराच वेळ आपल्याला दाखवलेलं आहे. आता बघा सुप्रिया सगळीकडे बघून शेवटी विचार करत असते की काय करू आता, कुठे आणि कसं शोधू मी या बाईला, कारण तिला ना नाव माहिती ना तिच्याजवळ तिचा फोटो आहे, आणि म्हणते की मी आणखीन काही लोकांना विचारते. आता ती तिथल्या कुल्फीवाल्याला विचारते की ते CCTV कुठे लागलेले आहेत का, ते तुम्हाला माहिती का. तर तो गाडीवाला म्हणतो की नाही. तर रस्त्यावरती CCTV कसे असणार, ती काय तिला सापडत नाहीत. अनेक मुलांना तिथल्या विचारते इथं CCTV आहेत का, पण काही दिसत नाहीत. आणि इकडून पाहतोय आपण मामा आणि वल्लरी दोघेजण गाडीमध्ये येत असतात. आता मामांना अचानक दिसतं ना पुढे, मामा म्हणतात की अरे सुप्रिया वहिनी ते काय करतायत, आणि मामांना असं वाटते की आपण तिला जर का कुठे जायचं असेल तर तिला आपण ड्रॉप करू म्हणून. आता सुप्रिया इकडे फोटो दाखवत असते मोबाईलमध्ये कोणाचा तरी. आता भौतिक वल्लरीचा फोटो नसणार आहे तिच्याकडे, तरीसुद्धा ती दाखवते आणि विचारत असते. आणि इकडे गाडीमध्ये वल्लरी म्हणते की अरे देवा, मामा म्हणतात अरे देवा काय अरे देवा, त्यांना जे ते सोडायचे तिथे आपण ड्रॉप करू. तर वल्लरी म्हणते अजिबात नाही, थेट घरी चला. मामा म्हणतात की वल्लरी ही तुझी ही नाटकं आहेत ना बंद कर. नम्रता आणि तिची आई तुला कितीही आवडत नसल्या तर ही नम्रता आता सून होणार आहे तुझी. मी माझ्या विहीनबाईंना लिफ्ट देणार म्हणजे देणार. तर आता मामी म्हणायला लागते ठीक आहे, तुम्ही जर का तिला लिफ्ट दिलीत ना तर मी चालत्या गाडीतून उडी मारेन हां. तर मामा म्हणतात हो का, मग ते म्हणते हो. मामा म्हणतात की मग मार उडी चालत्या गाडीतून, आता तू उडी मारच, मी पण बघतो, मला ना जरा आज डेमोज देतो, मार उडी, मारूनच दाखव उडी. आता असं मामा म्हणल्यानंतर वल्लरी गप्प बसते ना. मामा म्हणतात काय भीती वाटते ना, मला माहिती होतं तू गप्पच बसणार म्हणून. आणि पुढे म्हणते की पुढे मामा म्हणतात की मी माझ्या विहीनबाईंना लिफ्ट देणारच, आणि तुम्ही दोघे त्या निमित्ताने तुमच्या दोघींची भेट होईल ना. काय नाही की तुझी अजूनपर्यंत त्यांच्याशी भेटच झालेली नाही आहे ना. तर वल्लरी म्हणते ठीक आहे, तुम्हाला लिफ्ट द्यायची ना त्यांना तर खुशाल द्या, पण मी इथं उतरते. ठीक आहे, मी इथं उतरते आणि मग त्यांना घेऊन जा कुठे येते. इतक्यातच मामा समजावत असतात की हे बघ तू गप्प बस. इतक्यातच आकाशचा फोन येतो आणि आकाश म्हणतो डॅड तुम्ही घरी या ताबडतोब. कुठे आहात, तिथं घरी खूप मोठा प्रॉब्लेम झाला आहे डॅड, लवकर या. मामा विचारत असतात अरे आकाश काय झाले, पण आकाश लगेचच फोन कट करतो आणि मामांना नाईलाजाने तिथूनच लगेचच गाडी वळवावी लागते आणि आता रिटर्न त्यांना जावं लागतं घरी. आणि आता जेव्हा मामा गाडी वळवत असतात ना, तर तेव्हा वल्लरी जी आहे तर ती खिडकीत बसलेली असते आणि तिला सतत भीती वाटत असते सुप्रिया मला पाहती का काय म्हणून. पण मामा कंटिन्यू गाडी वळवून सरळ पुढे जाईपर्यंत वल्लरी बघा आहे या सीटवरती लगेचच आडवी होते. मामांच्या हे लक्षातच येत नाही की अशी काय आडवी होते म्हणून, कारण सुप्रियाच्या लक्षात आलेलं असतं की आकाशचे बाबा अरे ही तर त्यांचीच गाडी आहे म्हणून, आणि वल्लरी त्या गाडीत आहे तर ती पाहिल ना, तर म्हणून वल्लरी पटकन आडवीच होते. आणि आता जेव्हा मामा गाडी पूर्णपणे वळवतात ना, तेव्हा तर सुप्रियाने पाहिलेलं असतं आणि वल्लरी इकडे डायरेक्ट ते सीट जे आहे तर ते आडवं करूनच तिथे झोपलेली असते. आता सुप्रिया बघते फायनली आणि म्हणते की अरे आकाशचे बाबा, आणि इकडे तर असं म्हणल्यानंतर आपण पाहतो की मामांचं लक्ष जातं. मामा म्हणतात वल्लरी अग हे काय हे अशी का झोपलीस तू म्हणून. मामा म्हणतात काय गं काय झालं. तर वल्लरी म्हणते काय नाही, माझं ना जरा डोकं दुखत होतं ना म्हणून मी अशी पडले. मामा म्हणतात अवघड आहे बाबा, आणि आता डायरेक्ट मामा घरीच जातात. आणि आता आपण पाहतो की पुढचा सीन.
इकडे आपण पाहतोय सुप्रियाने पाहिलेलं असतं ना मामांना, तर लगेचच सुप्रिया मनातल्या मनातच म्हणते आकाशचे बाबा आपण अशी गाडी फिरून परस्पर तिकडून निघून का गेले, असा सुप्रिया विचार करत असते. आता आपण पुन्हा पाहतोय सीन दुसरा म्हणजे अर्णव आणि ईश्वरीचा. आता अर्णव त्याच्या आईचा फोटो घेऊन त्याच्या रूममध्येच आहे ना त्या फोटोशी बोलत असतो. अर्णव आता आईचा फोटो हातात घेतो आणि म्हणतो की आई माफ कर ग, मला चुकलो गो तुझा चिंटू. मी खूप प्रयत्न केला ग अंजलीताईला थांबवण्याचा, पण तिने माझं काही ऐकूनच घेतलं नाही थांबली ती, असं अर्णव म्हणत असतो. हा खूप इमोशनल सीन दाखवलेला आहे. आता अर्णव म्हणत असतो की खूप ताई रागात होती ग, तिने ऐकलंच नाही, सॉरी. म्हणून तो फोटो आहे ना असं छातीशी कवटाळून खूप रडायला लागतो. आता ईश्वरी सुद्धा तिथेच असते. ईश्वरीला खरं तर खूप वाईट वाटत असतं की अर्णव रडतोय म्हणून. आणि आता अर्णव म्हणत असतो की सॉरी आई, ताई माझी रिस्पॉन्सिबिलिटी होती आई, पण मी तिला नाही प्रोटेक्ट करू शकलो ग, असं म्हणून अर्णव स्वतःला दोष देत असतो. आणि अर्णव म्हणत असतो की त्या नीच माणसाचा चेहरा मला ताईच्या समोर आणायचा होता ग, पण काही केलं ताईने माझं ऐकलंच नाही, पण मी फेल झालो गे यामध्ये, मी फेल झालो आई, असं म्हणून अर्णव आता खूप रडायला लागतो. आणि म्हणतो की एक मुलगा म्हणून मी फेल झालो का आई एम सॉरी, असं म्हणत असतो. आय एम सॉरी म्हणून आता खूपच रडायला लागतो. ईश्वरी म्हणते सर प्लीज शांत व्हा, किती रडत आहे तुम्ही, शांत व्हा बरं, इथं बसा बरं तुम्ही, असं म्हणून ती आता अर्णवला बेडवरती बसवते. आणि आता ईश्वरी अर्णवला समजावून सांगत असते की सर प्लीज शांत व्हा बरं तुम्ही, नका इतका त्रास करून घेऊ स्वतःला. आणि म्हणते की मला माहिती आहे की अंजलीताई तुमच्यासाठी तुमच्या आईची सावली आहे म्हणून. आता खरं तर ईश्वरी सुद्धा रडत असते हे सगळं बोलताना. आता ईश्वरी म्हणते मला माहिती आहे अंजलीताई तुमच्या आईची सावली आहे, पण मी तुम्हाला प्रॉमिस करते की अंजलीताई परत घरी येतील म्हणून. आणि म्हणते की मी आणेन त्यांना, हां असं अर्णवला म्हणत असते. आता अर्णव शांतच असतो, फक्त म्हणत असते की सर तुम्ही नका त्रास करून घेऊ, होईल सगळं नीट. आणि आपण पाहतोय की अर्णव पूर्णपणे शांत झालेला असतो आणि फक्त तो त्याच्या आईचा फोटो बघत असतो आणि एकसारखा रडत असतो. आता आपण पाहतोय हे राजेश आणि अंजली भर उन्हाचं ना रस्त्यात चालत जात असतात. राजेश म्हणतो हिच्याशी लग्न करून आहे ना चांगल्या मस्त अशा बंगल्यात आलो होतो आणि परत रस्त्यावर आलो, आता हे या बावळटबाईने मला पुन्हा रस्त्यावरती आणलं, असं राजेश म्हणत असतो. आता अंजली म्हणत असते अहो टॅक्सी करताय ना, तर राजेश म्हणतो की अंजली अगं पण टॅक्सी करून जायचं कुठे आपण, असं राजेश अंजलीला म्हणत असतो. आणि त्याला ना खरं तर त्रास होत असतो असं उन्हातानाचा चालण्याचा. राजेश म्हणत असतो मी काय म्हणतो अंजली, हे बघा अजून ही वेळ गेलेली नाही, आपण अजूनही घरी जाऊ शकतो. अंजली म्हणत असते की नाही शक्यच नाही, मला कळतंय तुम्हाला माझी काळजी आहे म्हणून तुम्ही म्हणताय, पण अहो माझी ना सहन करण्याची तयारी आहे, आता आपण परत वापस घरी नाही जायचं. आणि पुढे म्हणते की मी काय म्हणते आपण टॅक्सी करून आपण तुमच्या एखाद्या वकील मित्राच्या घरी जायचं का, काही दिवस तिथे राहू आणि नंतर मग ठरवूया कुठे जायचं आणि काय करायचं ते. राजेश मनात म्हणतो या मूर्ख मुलीला माहितीच नाही आहे, वकील नाही गुंडेत माझे सगळे मित्र, आणि मग काय करणार, अरे यार हे तर सगळं आणखीनच कॉम्प्लिकेटेड होत चाललंय, असं राजेश म्हणत असतो. कारण आता त्याला अवघड जातं ना अंजलीला सांभाळणं. अंजली म्हणते काय हो कसला विचार करताय, तर राजेश म्हणतो नाही अंजली ॲक्च्युली माझा एक खूप जवळचा मित्र आहे ज्याच्याकडे आपण अगदी हक्काने कितीही दिवस राहू शकलो असतो, पण तो नेमकं ना कामानिमित्त US ला गेला, त्याच्यामुळे आपण नाही जाऊ शकत. मग अंजली म्हणते मग आपल्याकडे एखादी हॉटेल रूम बुक करण्यापलीकडे काहीच पर्याय नाही आहे, आपण टॅक्सी करून तिथे जाऊ आणि मग ठरवू काय करायचं ते. आता अर्णव म्हणतो की हॉटेल म्हणजे मोठा खर्च, अरे हे तुझ्यावरती एवढा कोण खर्च करेल, असं मनातच म्हणतो. आणि म्हणतो की नाही अंजली अगं हॉटेल रूम कशाला, त्यापेक्षा ना आपण एखादी रूम भाड्याने मिळते का ते बघूयात ना, इथे पुढे बऱ्याच बिल्डिंग आहेत तर मी तिथे बघते आणि तिथे जाऊन मी बघतो, आणि तू एक काम कर, तू इथे समोर ये, असं म्हणून तो एका पायऱ्यांजवळ तिथं अंजलीला घेऊन जातो आणि म्हणतो की तू इथे बस. आता अक्षरशः तिथे इतकं ऊन आलेलं असतं. आणि राजेश म्हणतो की अंजली तू एक काम कर, तू इथे थांब जरा, मी जरा समोर बिल्डिंग्स आहेत ना तर तिथे जाऊन बघतो की आपली काही सोय होते का. अंजली म्हणते लवकर या हां, तर राजेश म्हणतो हो अगं जवळच जातोय, लांब नाही जाणार, तर तू थांब इथंच, असं अंजली म्हणते. आता हा राजेश जो आहे ना तर ते पायऱ्यांवरची सुटकेस वगैरे ठेवून देतो तिच्या आणि म्हणतो की तू थांब हा इथे मी जाऊन येतो म्हणून. आणि जो राजेश जातो तो काही लवकर येतच नाही. आणि इतक्या उन्हाचं त्या अंजलीला उन्हाचा खूप त्रास होत असतो बिचारी, तर ती प्रेग्नंट असते, असल्या उन्हामध्ये तिला तो राजेश बसवून एकटा जातो ना फिरायला.
आता बघा इतक्या उन्हात राजेश अंजलीला बसवतो आणि स्वतः मात्र निघून जातो आणि एका झाडाच्या सावलीखाली जाऊन अंजलीकडे लांबूनच बघत असतो की ती कशी उन्हात बसली म्हणून. आणि त्याला या सगळ्या गोष्टींची मजा वाटत असते आणि म्हणतो की बसू दे थोड्या वेळ उन्हात माझ्या बावळट बायकोला. आणि म्हणतो की म्हणजे आठवेल AC घर काय असतं ते. आणि जर का नाहीच आठवलं तर मी थोड्या वेळ जाऊन सांगणारच आहे आपल्याला भाड्याने रूम मिळत नाही आहे म्हणून. आणि असा हसायला लागतो आणि म्हणतो या भावा बहिणीच्या भांडणामध्ये सकाळी नाश्ताही नाही करता आला मला. आणि म्हणतो की भूक लागली आता काय करू. इतक्यातच त्याला पाठीमागे मात्र काही आणतो का आता आपण ते पुढे बघूया. आता बघा हा तिथे जातो आणि म्हणतो चला आता खाऊन घेऊया. आणि पुन्हा बघतो तर अंजली अशी उन्हात बसलेली असते तर तिच्याकडे बघून म्हणतो तिला बसू दे उपाशी म्हणजे कळेल घर सोडून जाणं इतकं सोपं नसतं ते. आणि म्हणतो की आली मोठी शानी घर सोडून असं म्हणून तो जातो त्या गाड्यावरती खायला. आणि आपल्याला इकडे दाखवलं की अंजलीला खूप ऊन लागत असतं उन्हाचा तिला त्रास होत असतो. अक्षरशः तिला ना असं डोळ्यावरती हात वगैरे ठेवून अंजली बसलेली असते कारण तिला उन्हात एवढा त्रास होतो की तिच्याजवळ एक साधी पाण्याची बॉटलसुद्धा नसते. आणि अंजली राजेशची वाट बघत असते तिथं. आणि इकडे राजेश बघा अगदी भरपेट सगळे नूडल्स वगैरे खात असतो त्या गाड्यावरती आणि त्याला खाताना एकदाही वाटत नाही की आपली बायको तिथे उन्हामध्ये बसली वगैरे. हा आपला भरपेट तिथे खात असतो. इकडे अर्णव फोनवरती शिर्केंना सांगत असतो शिर्के सगळी कामं बाजूला ठेवा आणि ताबडतोब ताईच्या मागे माणसं पाठवा. ताईची मला प्रत्येक अपडेट माहिती पाहिजे. ती कुठे जाते काय करते कशी राहते मला सगळं समजलंच पाहिजे असं अर्णव फोनवरती बोलत असतो. आणि पाठीमागून ईश्वरी हे सगळं ऐकत असते. आता बघा पाठीमागून ईश्वरीला खूप वाईट वाटत असतं ना तर ती म्हणते की सर मी चुकले खरंच प्लीज मला माफ करावं सर सॉरी असं म्हणल्यानंतर अर्णव तर पाठीमागे वळून बघतो ना आणि ही अशी काय बोलते म्हणून अर्णवसुद्धा बेडवरती जाऊन बसतो. आणि अर्णव म्हणतो की काय झालं तू माफी का मागतेस म्हणून. तर आता ईश्वरी म्हणते की सर हे सगळं ना माझ्यामुळेच झालं माझ्यामुळेच तर ताई घर सोडून निघून गेल्या ना. अर्णव म्हणतो की नाही तू स्वतःला ब्लेम करून घेऊ नको असं काही झालेलं नाही आहे. तर ईश्वरी म्हणते सर अहो त्या राकेशची माहिती काढण्यासाठी आपण त्या शालाका त्यांच्या गावी जायचं आणि ही आयडिया तर माझीच होती ना सर आणि मीच तर तुम्हाला भरीच पाडलं सर असं ईश्वरी म्हणत असते. आणि पुढे म्हणते की आणि नतीजा काय झाला सर तुमचं आणि अंजली त्यांचं भांडण झालं असं म्हणून हे सगळं ईश्वरी स्वतःवरतीच ब्लेम घेत असते. आणि म्हणत असते की नाही सर मी यासाठी स्वतःला कधीच माफ नाही करू शकणार. अर्णव म्हणतो की तू वेडी आहेस का तू का स्वतःला दोषी समजते त्यात तुझा काय दोष नाही आहे. खरा दोषी तर तो राजेश आहे आणि त्याचा खरा चेहरा तर ईश्वरी म्हणते जगासमोर नाही आपण आणू शकत. आणि म्हणते की अंजली ताईंचं बाळ जोपर्यंत या जगात येत नाही तोपर्यंत आपण त्यांना काहीच नाही सांगू शकत असं ईश्वरी म्हणत असते. आणि बघा निराश झालेली ईश्वरी असते. आता अर्णव म्हणतो की आय नो मलाही कळतं हे सगळं. आणि पुढे म्हणतो की आणि ताईची काही या सगळ्यामध्ये चूक असेल असं मलाही वाटत नाही कारण तिची यात चूकच नाही आहे ग कारण त्या बिचाऱ्याला यातलं सगळ्यातलं काही माहितीच नाही आहे ना असं अर्णव ईश्वरीला म्हणत असतो. आणि आता आपण पाहतोय की अर्णव म्हणतो की आता ताईला कसं समजवायचं ना मला खरंच काहीच कळत नाही आहे म्हणून. आणि पुढे म्हणतो की आणि आता ताईला समजावणं हेच माझ्या आयुष्यातलं सगळ्यात मोठं चॅलेंज आहे असं मला वाटतंय म्हणून. आता आपण पाहतो इकडे राजेचं पोटभर चांगलं खाऊन झालेलं असतो आणि म्हणतो भैया किती झाले तर तो माणूस म्हणतो की 130 म्हणून. आता राजेशकडे तर फक्त 150 रुपये असतात. आता राजेश ते 150 रुपये त्याला देतो आणि म्हणतो की हे घ्या म्हणून. आता ते 150 रुपये दिल्यानंतर बघा राजेश त्या पैशाकडेच बघत असतो. तो माणूस त्याला 20 रुपये रिटर्न देतो. आता राजेश म्हणतो की दादा 20 रुपयात काय मिळेल तर तो माणूस म्हणतो की वडापाव मिळेल सर. आता बरं द्या म्हणतो. आता तो एक वडापाव घेतो राजेश. आणि वडापाव घेतल्यानंतर त्याला वाटतं की आता त्याला इतकं सगळं खाऊन झाल्यानंतर अंजलीची येते. तो म्हणतोय वडापाव तर वडापाव चल जाऊ दे खाईल मुकाट्याने असं म्हणतो राजेश. आता पुन्हा आपण पाहतोय की घरचा सीन. इकडे आता मामा मामी घरी आलेले असतात. त्यांना सगळी सिच्युएशन समजलेली असते. आता वल्लरी लागते ना गोंधळ करायला. वल्लरी लगेच सगळा प्रकार समजल्यानंतर म्हणते एक बस फोन करा असं वाटलं नाही तिला भावाशी नातं तोडलं हे ठीक आहे पण मामीला सुद्धा नाही सांगा असं वाटलं का अंजलीला असं वल्लरी म्हणत असते. मामा म्हणतात तुझं आपलं तिसरंच काहीतरी असतं जरा थांब हा असं मामा तिलाच रागवतात. आणि म्हणतात की अरे अर्णव थोड्या वेळासाठी आम्ही मार्केटला काय गेलो आणि एवढं सगळं घडलं असं. आता मामा म्हणल्यानंतर अर्णव तर डोक्याला हात लावून बसलेला असतो. मामा म्हणतात अरे तू तिला थांबवलं का नाहीस तर अर्णव म्हणतो मामा तुला असं वाटतं का मी तिला थांबवलं नसेल म्हणून. आजी म्हणतात अरे कोणाचंच ती काहीच ऐकत नव्हती रे आता असं मामांना सांगितल्यानंतर मामा पुढे म्हणतात काळजी वाटते रे तिची बरं कुठे गेली काय कळलंय का तर अर्णव म्हणतो फोनच उचलत नाही ती. आता वल्लरी म्हणते काय रे एकतर 8व्या महिन्यात तिला बीपीचा त्रास सुरू झालाय आणि या अशा नाजूक अवस्थेमध्ये हे असं घडायला नको होतं. अर्णव अरे थांबवायचं ना तिला.
ईश्वरी म्हणते अहो मामी त्यांना थांबवायचा अर्णवसरांनी खूप कोशिश केली, खूप मिन्नत केली, पण त्या काही ऐकायलाच तयार नव्हत्या. तर मामी म्हणते तू तर काही बोलूच नकोस हां, ती शलाका असेल तुझी मैत्रीण, पण तिच्या खुनाचा आणि जावई बापूंचा जो संबंध जोडलायस ना तू, तर ते म्हणजे अगदी वड्याचं तेल वांग्यावर काढलेस तू. आता अर्णव म्हणतो की मामी, म्हणून जोरात अर्णव ओरडताना म्हणतो की काय बोलतेस तू हे मामी, आणि म्हणतो की हे बघ मला एकतर ताईची काळजी आहे, तुम्ही जरा प्लीज शांत व्हा बरं सगळे, असं अर्णव म्हणायला लागतो. मामा म्हणतात करेक्ट आहे त्याचं, आणि हे बघ तू सुद्धा ना ईश्वरी हिचं बोलणं मनावरती घेऊ नकोस म्हणून. आता वल्लरी म्हणते अरे असं करून म्हणते, आणि मामा म्हणतात की अरे अर्णव, अंजली ही तुझीच बहीण आहे, तेव्हा तिचा राग शांत होण्यासाठी आपण तिला वेळ द्यायला हवा, असं आता मामा म्हणतात. आणि मामाचं म्हणणं मला तरी पटलेलं आहे बाबा. आता पुढे आपण पाहतोय की मामा म्हणतात की ती शेवटी दुखावली गेली आहे. आता लगेचच अर्णव म्हणतो मामा पण ती राजेशसोबत, तर वल्लरी म्हणते राजेशसोबत काय, तर अर्णव म्हणतो की राजेशसोबत ती सेफ नाही आहे. वल्लरी म्हणते अरे असं कसं बोलतोस तू अर्णव, अरे काही झालं तर नवरा आहे तो तिचा, असं वल्लरी आता राजेची बाजू घेऊन अर्णव समोर बोलत असते. आजी म्हणतात ती स्वतः कितीही त्रास सहन करतील पण तिला काही होऊ देणार नाहीत. आजींना फारच विश्वास असतो आपल्या जावयावरती, पण खरा जावई किती नालायक आहे कळल्यानंतर यांचे सुद्धा डोळे उघडतील. आता मामा पुढे म्हणतात की अर्णव तू अजिबात काळजी करू नकोस, तुझा ती फोन उचलत नाही आहे ना, ठीक आहे माझा ती फोन नक्कीच उचलेल. म्हणून आता मामा तिला फोन लावून बघतात. आता बराच वेळ झालं तर फोन तर लागतो मामांचा, पण बराच वेळ झाला तर रिंगच वाजत नाही. आजी म्हणतात काय झालं रे आवी, उचलला का तुझा फोन, तर मामा म्हणतात नाही ना, ती माझा सुद्धा फोन उचलत नाही. इकडे आपण पाहतोय आता आकाशने नम्रताला फोन करून घडलेला सगळा प्रकार सांगितलेला असतो, आणि नम्रता म्हणत असते काय ते दोघंजण घर सोडून गेले, अहो सर ही किती शॉकिंग आहे. आता आकाश म्हणतो की हो ना, हे सगळं खरंच खूप शॉकिंग आणि अनबिरेबल आहे म्हणून, आणि म्हणतो की म्हणूनच तुला भेटायचं होतं मला. आता लगेचच नम्रता म्हणते आकाश सर आत्ता, आता आकाश म्हणतो की हो आत्ताच मला भेटायचं आहे, म्हणजे आपण भेटून काहीतरी मार्ग काढला असताना, आता हे दोघे काय मार्ग काढणार आहेत देव जाणे. आकाश म्हणतो प्लीज भेटू शकतेस का, तर नम्रता म्हणते हां मी ना सर क्लाउड किचनमध्ये आहे, तुम्ही तिकडेच याल का. आकाश म्हणतो ओके मी तिकडेच येतो हां. आता आकाशचा फोन ठेवल्यानंतर नम्रताला आता प्रश्न पडतो ना, कारण नम्रताला राजाची सगळी हकीकत तर माहिती असते. नम्रता म्हणते की जिजू आणि इशूला नक्कीच काहीतरी कळलं असेल त्या राकेशवरती, पण आकाश सरांना तर यातलं काहीच माहिती नाही आहे त्यांच्याबद्दल. आणि पुढे नम्रता म्हणते की आता ते म्हणत असते सांगू का सगळं त्यांना राकेशबद्दल, असा विचार नम्रताच्या मनातच चालू असतो. आणि बघा हां आता पुढे आपण पाहतोय की इथे आपण पाहतोय की ही अंजली जी आहे ना, तर ती इतकी उन्हात बसलेली असते ना, आता तिला कंटाळा आलेला असतो, आणि ती म्हणत असते एवढा वेळ का लागतो यांना, आणि मग तिथं आसपास असं आता अंजली मनाशीच म्हणत असते. आणि हां आता तिथे रस्त्यावरती म्हणजे जराशी माणसांची रहदारी असते, त्यातला एक माणूस चालला असतो, तर अंजली म्हणते एक्सक्यूज मी तुमच्याकडे थोडंसं पाणी असेल का, तर तो माणूस म्हणतो हो आहे ना. अंजली म्हणते तुम्ही तसंच, तो माणूस म्हणतो अंजली मॅम तुम्ही इथे, अंजली म्हणते तुम्ही ओळखता मला, तर तो माणूस म्हणतो की हो तुम्ही अर्णव सरांच्या ताई आहेत ना, मी ऑफिसमध्ये पाहिलं आहे तुम्हाला, मी सात्विक फॅशन्समध्येच काम करतो, असं तो मुलगा म्हणतो हां. आणि म्हणतो की पण तुम्ही अशा उन्हामध्ये एकट्या का उभारलायत म्हणून, म्हणजे मी घरी सोडू का तुम्हाला, तर अंजली म्हणते की नाही नको, म्हणजे काय ना की माझे मिस्टर इथेच गेलेत जवळ, तर ते येतील हां थोड्या वेळात. आता तो माणूस म्हणतो हां अच्छा ओके, म्हणून तो त्याची पाण्याची बाटली काढून देतो आणि म्हणतो हे घ्या पाणी, आणि म्हणतो बसून प्या हां. आता अंजली बसते खाली आणि पाणी पिते, बिचारीला खूप तहान लागलेली असते. आता तो मुलगा सुद्धा तिथंच थांबतो अंजलीशी बोलत. आता बघा हां पुढे काय काय होतं ते. अंजली आता पाणी पिते आणि त्याला बाटली वापस देत असते, पण तो मुलगा अंजली त्याला चांगलंच ऑब्झर्वेशन करत असतो, त्याला थोडा संशय आलेला असतो की नक्कीच काहीतरी झालं असेल म्हणून. अंजली त्याला पाण्याची बाटली वापस देते आणि म्हणते हे घ्या पाणी, थँक्यू असं त्याला म्हणते. तो माणूस म्हणतो की मॅडम तुम्ही फारच थकलेल्या दिसताय, 2 घास खाऊन घेता का प्लीज, आता असं म्हणून तो त्याचा डबा देतो ना अंजलीच्या समोर. आता अंजलीला खरं तर भूक लागलेली असते, पण ती म्हणते की नाही नको थँक्यू. आता तो मुलगा खाली बसतो पायऱ्यांवरती आणि म्हणतो अहो मॅडम ऐका ना, 2 घास प्लीज खाऊन घ्या ना, अर्णव सर आमची एवढी काळजी घेतात आणि मग त्यांच्यामुळेच तर आमचं घर चालतं, आणि तुम्ही अर्णव सरांच्या ताई आहात म्हणजे आमच्या सुद्धा ताईच आहात ना, तर हे घ्या डबा. म्हणून तो आता डबा उघडून अक्षरशः अंजलीच्या समोर धरतो, तर त्यांनी ना पुरी भाजी आणलेली वेळ तर त्या मुलाकडे आणि त्या डब्याकडे बघतच राहते. आणि आता ती घेते हां शेवटी तो पुरी भाजीचा डबा, आणि एक घास असा पुरीचा मोडून खायलाच लागते ती. इतक्यातच आता तो म्हणजे खाते एक घास, आणि त्यानंतर तो मुलगा सांगायला
लागतो अर्णवबद्दल तिला. आता अंजली जेवत थँक्यू म्हणून तुम्ही आम्हाला लाजवताय. अर्णव सरांची खूप उपकार आहेत आमच्यावरती. आणि म्हणतो की मागच्या वर्षी माझ्या मुलीचं हार्टचं ऑपरेशन होतं, त्याचा सगळा खर्च अर्णव सरांनी केला होता आणि माझ्याकडून 1 रुपयाही त्यांनी परत घेतला नाही हो, असं तो माणूस सांगत असतो. आणि पुढे म्हणतो की माझ्यासाठी ते देव आहे तो मॅडम. आता अंजली इतकं अर्णवचं कौतुक ऐकल्यानंतर तिनं हातातला घास जो आहे ना तर तो तसाच त्याच्यामध्ये ठेवते आणि त्या डब्याच्या पाया पडते आणि तो डबा वापस त्या मुलाला देते. तिला खूप वाईट वाटत असतं आणि अर्णववरती एक तर रागही आलेला असतो. आता तो डबा त्या मुलाला परत करते. तो मुलगा तर बघतच राहतो. ती म्हणतो अहो काय झालं मॅडम, का खात नाही आहे? तर अंजली म्हणते माझं पोट भरलं थँक्यू. आता तो मुलगा म्हणतो की बरं ठीक आहे म्हणून तो त्याचा डबा वापस ठेवून टाकतो आणि म्हणतो की आणखीन काय तुम्हाला मदत हवी आहे का? तर अंजली म्हणते नाही काही नको आहे मला मदत. आता अंजली त्याला त्याची पाण्याची बाटलीसुद्धा वापस करायला लागलेली असते, पण तो मुलगा म्हणतो नाही मॅडम पाण्याची बाटली तर असू द्या, म्हणून तिला तिथेच पाण्याची बाटली देतो आणि त्याची बॅगावरून तो तिथून निघून जातो. आता अंजली इतक्या भरवणाचं बिचारी एकटीच बसलेली असते. बराच वेळ झाला तरी अजूनही राजेश तिला आलेला नसतो. राजेश तर तिला अद्दल घडवण्यासाठी गेलेला असतो ना. बिचारी ती पाण्याची बाटली घेऊन अंजली तिथेच बराच वेळ बसते आणि म्हणत असते की हे कुठे राहिलेत, बराच वेळ लागतो यांना, असं म्हणून ती म्हणते की फोनच करते आता यांना. म्हणून ती तिथली पर्स काढते आणि आता राजेशला फोन लावते. आता बघा पुढे राजेश कसा बोलत होते. आता फोन लावल्यानंतर लगेचच हा राजेश फोनकडे बघतो आणि म्हणतो की आला बावडड बायकोचा फोन, असा म्हणतो आणि फोन उचलतो आणि म्हणतो की हॅलो अंजली तू ठीक आहेस ना गं, तुलाच फोन करणार होतो मी आत्ता. अंजली म्हणते अहो कुठे आहात तुम्ही, इतका वेळ का लागतोय तुम्हाला? आता राजेश म्हणतो अंजली अगं जागा शोधत होतो का आपल्यासाठी आणि मग लक्षात आलं की तू सकाळपासून काही खाल्लं नाहीस, भूक लागली असेल ना तुला, पण इथे अगं या रस्त्यात एकही हॉटेल नाही आहे आणि मग एक वडापावची गाडी दिसली, तिथून एक तुला वडापाव घेतलाय तुझ्यासाठी. अंजली म्हणते की बरं ठीक आहे पण या आता लवकर. आता असं म्हणल्यानंतर राजेश म्हणतो की हो येतोच आहे. बरं ऐक ना अंजली, बरं मी काय म्हणतो की आता तुझा राग शांत झाला असेल तर आपण परत घरी जाऊयात का गं, तुझे उगाचच हाल होतील गं खूप. आता अंजली म्हणते की अहो चिंटूने तुमचा इतका अपमान केलाय आणि तरीही तुम्ही घरी परत जाण्याच्या गोष्टी काय करताय? तर राजेश म्हणतो अगं मी सहन करीन ग अंजली अपमान सगळा, पण तुला होणारा त्रास मी नाही सहन करू शकत. हे बघ तू आजपर्यंत जशी जगली आहेस ना तर ते खूप वेगळं होतं ग आणि या फाटक्या वकिलाबरोबर जगणं तुला खरंच खूप त्रास होईल ग, असं राजेश म्हणत असतो. आणि म्हणतो की ऐक ना माझं, आपण परत जाऊयात घरी. अंजली म्हणते की अजिबात नाही, उलट आपण आता त्यांना दाखवूनच द्यायचं की तुम्ही माझी व्यवस्थित काळजी घेऊ शकता म्हणून, तुम्ही कोणाची मेंदी नाही आहात. तर राजेश मनातल्या मनात म्हणायला लागतो अशी डोक्यात जाती ना ही बाई माझ्या आणि म्हणतो की मला इथे प्रॉब्लेम नाही आहे मेंदी राहण्यात, तर हिला काय करायचंय, पण हिला आदर्श बायकोचा अटॅकच आलाय, असं राजेश म्हणत असतो. अंजली इकडे म्हणते की हॅलो. तर राजेश म्हणतो हां हॅलो, नाही तू काही ऐकणारच नाही आहेस मला माहिती आहे. आणि पुढे म्हणतो की तुझ्या काळजीपोटीच बोलत होतं मी, पण ठीक आहे काही हरकत नाही, पण आलोच मी. अंजली म्हणते या. म्हणून आता दोघेही फोन ठेवतात. फोन ठेवल्यानंतर राजेश म्हणतो ही बावळट बायको काय ऐकणार नाही, पण ठीक आहे, पण आता जर का बाहेर राहायचंच असेल तर अशा जागी राहायला हवं जिथे हिला होणारा त्रास हिच्या भावापर्यंत पोहोचेल म्हणून. आणि मग राजेश म्हणतो आणि मग न राहून तो हिला आणि मला दोघांनाही परत घरी घेऊन जाईल म्हणून. आता असं राजेश लगेच म्हणतो क्या बात है राकेश, काय एक आयडिया असतात रे तुझ्या, म्हणून स्वतःच्याच पाठीवरती थाप मारून घेतो आणि म्हणतो फिदाई मी तुझ्यावर कायम, असं म्हणतो वडापाव घेऊन जातो ना. इकडे आकाशला नम्रता म्हणत असते की जिजूंनी काल माफी मागितली तरी हे अंजली ताई घर सोडून गेल्या का? तर आता आकाश म्हणतो हो ग ताई खूप हर्ट झाली आणि तेवढी चिडलीसुद्धा आहे. आणि म्हणत असतो की आणि ऑनेस्टली सांगू का तुला, दिला कधीच पाहिलं नाही मी इतकं चिडलेलं. आता नम्रता म्हणते इशूने सुद्धा मला यातलं काहीच सांगितलं नाही हो. तर आकाश म्हणतो ती बिचारी तर टेन्शनमध्ये असेल, काय करावं हे सुचलंच नसेल तिला. आता असं म्हणल्यानंतर आकाश म्हणतो की एका बाजूने दादाला सांभाळते आणि दुसरीकडे तिची काळजी घेते. आता आकाश म्हणत असतो की पण मला एक प्रश्न पडलाय नम्रता, की आता नम्रता म्हणते काय इतकं तर सुप्रिया तिथे येते. हां आकाश म्हणतो की शलाका मर्डर केसमध्ये जिजूंचा हात आहे असं दादाला का वाटत असेल बरं? आता सुप्रिया ऐकते हे वाक्य आणि म्हणते की अरे देवा हे काय आता नवीन. नम्रता म्हणते की आकाश सर अहो इशू आणि जिजू उगीच कोणावरती शक नाहीत ना घेणार. आणि नम्रता हे सगळं सुप्रिया ऐकत असते. आता पुढे नम्रताला काय बोलावं कळत नसतं, कारण हे सगळं लपवायचं पण असतं ना त्याच्यापासून. नम्रता म्हणत असते नाही म्हणजे राजेश जिजू दोषी आहेत असं नाही मला म्हणायचं, पण काही कारण असल्याशिवाय
त्याशिवाय आपल्याच एखाद्या घरातले व्यक्तिबळ सबूत आणायला जिजू नसते ना गेले. आकाश म्हणतो हो मला सुद्धा हेच म्हणायचं आहे, पण दादा जे काही करतो ना ते विचार करूनच करतो. मलाही पटतंय ग हे सगळं. पण पुढे हे दोघं जण असेच बोलत असतात आणि आता सुप्रिया तर तिथे उभी असते ना. सुप्रिया म्हणत असते की आकाश होणारा नवरा आहे म्हणून नम्रताने त्याला सगळं काही सांगून नको टाकायला त्या राकेशबद्दल, नाहीतर भलताच गुंता होऊन बसायचा सगळा, असं सुप्रिया म्हणत असते. आता आकाश पुढे म्हणतो की नम्रता मला ना खरंच कळत नाही की काय करायचं काय पुढे, आय रिअली डोंट नो, असं आकाश म्हणत असतो. आणि आता बघा आता सुप्रियाला तर भीती वाटते, ही काय सांगते का काय, आता पटकन दोघांच्या मध्ये जाऊन बोलताही येत नसतं ना. इतक्यातच नम्रता साईडला जाते आणि आता ती विचार करायला लागते. आता नम्रता म्हणत असते की तो राकेश किती हलकट आहे ना हे माहीत नाही आहे आकाश सरांना, पण जर का समजा मी आकाश सरांना सगळं काही सांगून टाकलं तर कशावरून घरातलं वातावरण आणखीन बिघडणार नाही. पुढे नम्रता म्हणते नाही 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 नकोच सांगायला आत्ता, आणि म्हणते की ईशू आणि जिजूंनी आणलेले पुरावे खोटे ठरवणे एवढा कारस्थानी आहे तो राकेश, मग तो काहीही करू शकतो, त्यामुळे ती काय आता आकाशला काही सांगत नाही. पण बघा आता ती म्हणते की आता त्यात आकाश सरांना सांगून घरातलं वातावरण आणखीन बिघडवायला नको, असं म्हणून ते आता आकाशला बोलायला जाते. आता बघा सुप्रिया अजूनही तिथेच उभारून हे सगळं ऐकत असते. आकाश लगेचच म्हणतो की नम्रता अगं काय काय झालं म्हणून. आता असं म्हणल्यानंतर नम्रताला म्हणतो की नम्रता कसला विचार करते. नम्रता म्हणते आकाश सर एक सांगू का तुम्हाला, तर सुप्रियाला तेवढीच भीती वाटायला लागतं, ती सांगते का काय, पण नाही. नम्रता म्हणते नाही म्हणजे तुमच्या राजेश जिजूंबद्दल मला फारशी माहिती नाही आहे, पण ईशू आणि जिजूंच्या स्वभावाबद्दल तर तुम्हाला माहिती आहे ना. आता आकाश म्हणतो हो, आणि पुढे म्हणते की ते कधीच कोणाबद्दलही वाईट विचार करणारच नाहीत म्हणून, आणि काहीतरी कारण नक्कीच असेल त्यांच्या या अशा वागण्यामागे, असं नम्रता आकाशला सांगत असते. आणि पुढे म्हणते की आणि ते कारण, इतक्यात घाबरलेली सुप्रिया नमू म्हणून जोरात हाक मारायला लागते. आता ही नम्रता आणि आकाश पाठीमागं वळून बघतात ना सुप्रिया अशी काय हाक मारली म्हणून. आता सुप्रिया म्हणते मी आले आणि तुमचं बोलणं कानावर पडलं, माझ्या अंजलीताईंच्या डोहाळे जेवणात झालेला प्रकार खरंच खूपच धक्कादायक आहे, असं ती आकाशला म्हणत असते. आणि पुढे नम्रता म्हणते हो आई मी इकडे आल्यावर घडलं हे सगळं, मला यातलं काहीच माहिती नव्हतं. आता आकाश म्हणतो तेच सांगायला आलो होतो मी नम्रताला. आता सुप्रिया म्हणते नाही पण बरंच झालं तुम्ही हे सगळं सांगितलं ते, आणि म्हणते की बरं मी तुम्हा दोघांना एक गोष्ट सुचवू का. आकाश म्हणतो हां बोला ना. तर सुप्रिया म्हणते बघा तुम्ही वाईट वाटून घेऊ नका. आता सुप्रिया म्हणते की पण सध्याची परिस्थिती बघता मला असं वाटतं की तुम्ही दोघांनी ना जास्त आता भेटू नये, असं वरचीवर असं भेटू नये असं सुप्रिया सांगते. आता आकाश आणि नम्रता तर बघतच राहतात एकमेकांकडे की सुप्रिया असं काय बोलते म्हणून. आता आपण पाहतोय की अर्णव इकडे त्याच्या रूममध्ये बसलेला असतो. ईश्वरी त्याच्यासाठी कॉफी घेऊन येते आणि म्हणते की सर जराशी कॉफी पिता का, म्हणजे जरा तुम्हाला बरं वाटेल. आता अर्णव म्हणते की हो, म्हणून आता अर्णव कॉफी घेतो. आता इतक्यातच त्याचा फोन वाजतो. आता फोन उचलल्यानंतर तो मुलगा बोलत असतो ज्याने अंजलीला मदत केलेली आहे ना तो. आता अर्णव म्हणतो की हॅलो हु इज दिस. तर तो मुलगा म्हणतो साहेब मी सात्विक फॅशनचा एम्प्लॉई बोलतोय, अनिल सावंत, मागच्या वर्षी तुम्ही माझ्या मुलीच्या ऑपरेशनसाठी. तर अर्णव म्हणतो हो आठवलं, आणखीन काही मदत हवी आहे का. तर तो मुलगा म्हणतो नाही सर, मला असं वाटतं की तुमच्या अंजलीताईंना बहुतेक मदतीची गरज आहे. अर्णव म्हणतो म्हणजे काय झालं. तर तो म्हणतो की अहो सर आता पेटका नाक्यावरती मला अंजलीताई भेटल्या होत्या, उन्हामध्ये एकट्या बसल्या होत्या. अर्णव लगी म्हणतो ना व्हॉट. तर तो मुलगा म्हणतो हो सर, थकल्यासारख्या दिसत होत्या, मी त्यांना ओळखलं म्हणून पटकन पाणी दिलं, माझ्या जवळचा डब्बा दिला, पण त्यांनी काही जास्त काही खाल्लंच नाही सर. अर्णव म्हणतो की नाही ताई एकटी उन्हात बसली होती, म्हणजे तिच्यासोबत कोणीच नव्हतं का. तो मुलगा म्हणतो नाही सर, मी त्यांना घरी सोडू का असंही विचारलं, पण त्या नको म्हणाल्या, त्या अजूनही तिकडेच आहेत. आता अर्णवला शॉक बसतो नाही सगळं ऐकल्यानंतर. तो मुलगा म्हणतो सर मला थोडं काम होतं म्हणून मी तिथून निघालो, म्हटलं तुम्हाला एकदा इन्फॉर्म करावं म्हणून. आता अर्णव म्हणतो की थँक्यू, ओके थँक्यू मिस्टर सावंत, ओके थँक्यू, असं म्हणून तो फोन ठेवून टाकतो. आता ईश्वरी म्हणते काय झालं सर. अर्णव म्हणतो ताई पेटकर नाक्याजवळ एकटीच उन्हात बसली आहे म्हणून. आता ईश्वरी सुद्धा ऐकते आणि म्हणते की वाटलंच होतं सर मला, अहो त्या नीच माणसाच्या तावडीत सापडल्यावर अजून काय होणार आहे, पण तो माणूस त्या ताईला एकटीला टाकून असा कसा काय गायब झाला. असा हे दोघं जण घाबरून विचार करायला लागतात ना काय झालं असेल म्हणून. आणि ठरलं तर मग आजचा हा भाग इथेच संपतोय. आणि प्रेक्षकांना तुम्हाला जर का मी दिलेला रिव्ह्यू आवडत असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि हो, चॅनल मॉनिटाईज होण्यासाठी तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे, त्यामुळे प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. आता आपण पाहतोय उद्याच्या भागामध्ये अर्णव अंजलीकडे जातो आणि तिला म्हणत असतो की ताई प्लीज बाळाला आणि तुला असा त्रास नको होऊ देऊ, माझा राग तू बाळावर काढू नको. आणि तो आता फ्लॅटची चावी सुद्धा देतो
अंजलीला आणि म्हणतो की ताई हे बघ, ही आमच्या फ्लॅटची, ही आपल्या फ्लॅटची चावी आहे आणि हा फ्लॅट मी तुझ्या नावावरती करतो. तर अंजली त्याचा हात झिडकारते आणि म्हणते की नको आहेत मला तुझे उपकार म्हणून. आता अंजली तर फ्लॅटसुद्धा घेत नाही आणि आपण पाहतोय की राजेश तिला एका कुठेतरी घेऊन जातो, म्हणजे एका घरात, आणि तिथे खूप धूळ आणि घाण असते. अंजली म्हणत असते किती धूळ येते आणि अंजली म्हणते की साफसफाई करूयात का. तर हा राजेश म्हणतो आता ही काय साफसफाई करायची काय वेळ आहे का अंजली, वाजलीत किती बघ. आणि अंजली घाबरते आणि आता अर्णवला कोणाच तरी फोन येतो आणि अर्णव फोनवरती बोलतो. आता ईश्वरी म्हणते काय झालं सर. तर अर्णव म्हणतो ज्याची भीती होती ना शेवटी तेच झालं ईश्वरी. आता नक्की काय झालेलं असतं हे आपण उद्याच्याच भागात पाहूया. पण तोपर्यंत प्रेक्षकांनो माझ्या चॅनलला नक्की लाईक करून ठेवा आणि हो सबस्क्राईब करा, म्हणजे उद्या आलेल्या नवीन एपिसोड सगळ्यात पहिल्यांदा तुमच्यापर्यंत पोहोचेल. भेटूया उद्याच्या भागात, तोपर्यंत टेक केअर, बाय बाय.